तर आता आतुरता लागली होती घरी राखीसाठी जाण्याची. दुसऱ्या दिवशी सकाळची लवकर ट्रेन होती म्हणून मी हैदराबाद वरूनच राखी आणि स्वीट्स घेतली. आणि हे बघा, योगेश मला रेल्वे स्टेशनवर सोडायला आले होते. मग मी त्यांचं मनोगत ऐकलं थोडं, त्यांना काय वाटतंय आणि तुम्ही पण ऐका. एवढं मला मनातून दुःख होतंय की मी आभाळ सुधारते. आभार सुद्धा रडते, एवढं दुःख होतं यांना. दुःख होतंय. सगळ्यांना मनातली खुशी दिसायली तुमच्या. नाही मग त्यांना बाय करून मी निघाले पुढच्या प्रवासासाठी. इतक्या सुंदर नजाऱ्यांचा आस्वाद घेत मी पोहोचले नांदेडला. नांदेडमध्ये कावड यात्रा सुरू होती, तर त्याच्याच ट्रॅफिकमध्ये थोडंसं अडकले आणि घरी जायला मला त्यामुळेच लेट झालं. चला, आजच्या व्लॉगमधली सगळ्यात खास गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या भावाला माहीतच नव्हतं की मी येत आहे म्हणून. सकाळी ट्रेनमध्ये असताना सुद्धा आमचं बोलणं झालं की कधी येते. मी म्हटलं त्याला उद्या सकाळी येईल, पण मी आज अचानकच पोहोचले आणि त्याचं सरप्राईज रिॲक्शन कॅप्चर केलं. कितीही मोठं झालं तरी राखीला आपल्या घरी जाण्याची एक्साइटमेंट वेगळीच. आता राखी स्पेशल डेली व्लॉग्स येणार आहेत, तर आताच चॅनलला फॉलो करून घ्या.